मित्रांनो, आज आपण पाहूयात आठवणीतील धडा घरचे डॉक्टर. आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते. बागेत तुळस, दुर्वा, सब्जा, गवती चहा, आले, अडुळसा होते. तर दारात बेलाचे मोठे झाड होते. फुलझाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती. एकदा रायबांनी विचारले, आबा ही कसली वेगळीच झाडं लावलीत तुम्ही? आबा म्हणाले, अरे हे तर आपले घरचे वैद्य डॉक्टर आहेत. रायबा म्हणाला, काहीतरी काय बोलताय? हे कसले डॉक्टर? आबा म्हणाले, रायबा साधे साधे आजार होतात आपल्याला. कधी सर्दी होते, खोकला येतो, पोटात दुखतं. रायबा म्हणाला, आता माणूस म्हणजे असं व्हायचंच. आबा म्हणाले, म्हणून तर इथे उपयोगी पडतो हा आपला घरचा डॉक्टर. रायबा म्हणाला, माझ्या तर काही लक्षातच येईना. आबा म्हणाले, रायबा आपण तुळस दारापुढे लावतो, सब्जा लावतो, कारण तुळशीतील माती औषधी असते. झाडं हवा स्वच्छ ठेवतात, पाने औषधी म्हणून उपयोगी पडतात. रायबा म्हणाला, खरंच की हो. आणि दुर्वा? आबा म्हणाले, पोटात दुखू लागले की मांजर दुर्वा खाते, कारण दुर्वाचा रस हा त्यावरचा उपाय. अनेक दुखण्यांवर किंवा वनस्पतीची औषधी उपयोगी असतात. पुन्हा किती सहज मिळतात ती. परसात, डब्यात, कुंडीत अशा वनस्पती आपण लावू शकतो. रायबा म्हणाला, आबा तुम्हाला सांगतो, मला तर खोकला सारखाच येतो. आता वयामुळं असं व्हायचंच. आबा म्हणाले, म्हणून तर हा अडुळसा. पान फार कडू, पण रस काढला आणि साखर किंवा गूळ घालून प्यायला की खोकला गेलाच समजा. रायबा म्हणाला, मला तर वाटतंय झाडासारखा मित्र नाही. झाडं सावली देतात, फळं फुलं देतात, औषधं देतात. आबा म्हणाला, अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्याकडे आहेत. आपल्या भोवती जणू हे शेकडो मुख्य डॉक्टरच आहेत. आपल्या घरचे हे मुख्य डॉक्टर किती परोपकारी आहेत. हे पटते का रायबा? रायबा म्हणाला, खरंच आबा पटलं. मीही आता घरच्या परसात औषधी झाडे लावतो. मला रोप द्या. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.